नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वर्षभर टिकणारा गोडा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपल्याला गोडा मसाला बनवायचा, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया आणि हे साहित्य मी वजनी प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, ते वजनी प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा 100 ग्रॅम मी धणे घेतलेले आहे, 100 ग्रॅम पांढरे तीळ, 100 ग्रॅम इथे काळ्या पाठीचं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर 50 ग्रॅम इथे जिरं घेतलेलं आहे, त्यानंतर 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम मसाला वेलची, 5 ग्रॅम नाकेश्वर, 5 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम तमालपत्र, 5 ग्रॅम शहाजिरे आणि इथे मी 1 चमचा हिंग घेतलेला आहे। आता तुमच्याकडे खडा हिंग जर असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता माझ्याकडे खडा हिंग नाही म्हणून मी 1 चमचा ही हिंग पावडर घेतलेली आहे। आता हे साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे। आता हे धणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे। धण्यांचा इथे रंग बदललेला आहे आणि वाससुद्धा सुटलेला आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला तीळ। आता जे जे साहित्य आपण भाजून घेणार ते आपल्याला वेगळं वेगळं ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आहे, कारण आपण दळताना सुद्धा वेगवेगळंच दळणार आहे, त्यासाठी आपल्याला वेगवेगळंच हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। आता हे तीळसुद्धा आपण खमंग भाजून घेऊ। तीळसुद्धा खमंग भाजलेले आहे आणि चटचट उडायला लागलेले आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला जिरं। आता हे जिरंसुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे। आपण जेवढं साहित्य खमंग भाजून घेऊ ना तेवढासुद्धा आपला हा गोडा मसाला कलरला छान होतो आणि चवीलाही छान लागतो आणि वर्षभर टिकतो। जिरेसुद्धा आपले खमंग असे भाजून झालेले आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता यामध्येच भाजायचं आहे आपल्याला खोबरं। खोबरं आपल्याला खमंग सोनेरी रंगावर भाजायचं आहे, कारण खोबरं जर कच्चं जर राहिलं तर आपला मसाला खराब होऊ शकतो, कारण खोबऱ्याला लवकर बुरशी लागते, त्यासाठी आपल्याला खोबरे खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर आपलं खोबरंसुद्धा खमंग असं भाजून झालेलं आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे, साधारण 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे पूर्ण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे तमालपत्र। हे हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि यातच घालायचं आहे आपल्याला दगडफूल। हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे। बघा पटकन असे हे भाजले जातात। तमालपत्र आणि दगडफूल खमंग असं भाजलेलं आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता पॅनमध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला लवंग आणि नाकेश्वर हे परतून घ्यायचं आहे। लवंग आणि नाकेश्वर छान असं परतलेलं आहे आणि फुललेलं सुद्धा आहे। यामध्येच घालायचं आपल्याला मसाला वेलची, ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे। नाकेश्वर, लवंग आणि मसाला वेलची खमंग असे भाजून झालेले आहे। आता हे काढून घेऊ। आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्येच घालायचे आपल्याला शहाजिरे। हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे, कारण पॅन गरम आहे, पटकन असे हे गरम होतात। तर बघा छान असे गरम झालेले आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता आपण सगळे मसाले हे भाजून घेतलेले आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। तर इथे आपले सगळे मसाले थंड झालेले आहे।
पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि मगच आपल्याला दळून घ्यायचे आहे. इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपला साठवणीचा मसाला असो किंवा मुरंबे लोणची असो त्यावेळेस भांडी ही कोरडी आणि स्वच्छ वापरायची आहे. तर त्यासाठी इथे मी एकदम स्वच्छ असं हे आणि कोरडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे धणे घालायचे आहे आणि आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर आपण धना पावडर एकदम बारीक अशी दळून घेतलेली आहे आणि इथे मी मोठी परात घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे तीळ बारीक करून घ्यायचे आहे. तीळसुद्धा आपण या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरं. जिऱ्याची सुद्धा आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. जिरासुद्धा एकदम बारीक असं आपण हे पावडर करून घेतलेली आहे. लगेचच आपल्याला ह्या परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेलं खोबरं. हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा आपण बारीक असं दळून घेतलेलं आहे. आता हे सुद्धा आपण परातीमध्ये काढून घेऊ. आता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शहाजिरं, त्यानंतर दगडफूल, तमालपत्र आणि इथे घालायचं आपण लवंग, मोठी वेलची. आता हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपण सगळा मसाला एकाच भांड्यामध्ये दळून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता. आता हा मसाला आपण सगळ्या परातीमध्ये घालून घेऊ. करायला अतिशय सोपं आहे आणि वजनी प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणजे तुमचा मसालासुद्धा अजिबात बिघडणार नाही किंवा प्रमाणसुद्धा चुकणार नाही. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सुंठ पावडर, हिंग पावडर. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हा गोडा मसाला आहे ना, हा जी कटाची आमटी करतो किंवा सार म्हणतो आपण, त्या सारामध्ये घालतात. अतिशय सुंदर असा हा सार आपला चवीला छान लागतो. आणि तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये एक एक चमचा जरी हा मसाला वापरला ना तरी अतिशय सौम्य अशा चवीच्या छान भाज्या तयार होतात. बघा, सगळं आपल्याला दोन्ही हाताने एकजीव करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जेवढा आपण खमंग भाजू आणि थंड करून घेऊ तेवढा आपली हा मसाला आहे तो छान वर्षभर टिकतो. वर्षभर काय, 2 वर्ष छान टिकतो. याआधीसुद्धा मी मसाला बनवलेला आणि तो माझा अजूनसुद्धा खराब झालेला नाही. खूप छान आहे. रंगसुद्धा बदललेला नाही. बघा, अशा पद्धतीने हातावर चोळून चोळून हा एकजीव करून घ्यायचा आहे. तर इथे आपण गोडा मसाला सगळा एकजीव करून घेतलेला आहे आणि इथे आपला साठवणीचा वर्षभराचा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये गोडा मसाला हा तयार झालेला आहे. चवीला अप्रतिम झालेला आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही वजनी प्रमाणामध्ये सगळं हे मसाला घेऊन हा मसाला तुम्ही बनवू शकता. कारण करायला खूप सोपं आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये होतो. फारसा काही जास्त वेळ लागत नाही आणि जास्तीचा सुद्धा बनवून ठेवायचा नाही. अगदी पाव किलो अर्धा किलोमध्ये बनवून ठेवायचा आणि पाहिजे तेव्हा तुम्ही हा ताजा ताजा मसाला बनवून ठेवू शकता. आता बाहेर दुकानात जाण्याची गरज नाही. घरच्या घरीच तुम्ही सोप्या पद्धतीने हा गोडा मसाला तयार करू शकता. तर तुम्हाला माझी ही गोडा मसाल्याची आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.